आणि आता दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। घरातील वडिलांना किंवा ज्येष्ठांना तुम्ही बाहेर काढाल का? ही आपली संस्कृती नाही। आपण सर्व रामाचे संस्कार जाणतो। अदृश्य शक्तीनं आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं। खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवार आणि केंद्र सरकारवर निशाणा। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर राज्यातील सरकारच वाऱ्यावर, सरकारच्या तिजोरीमधील पैसे जातात कुठे? वडेट्टीवार यांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब। विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार। जागा ते आम्हीच घेणार, चंद्रकांत खैरेंचा दावा। 5 आमदार गेले तरी काही फरक पडत नाही, कार्यकर्ते आमच्या सोबत, हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला, खैरेंचं वक्तव्य। मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। महापालिकेच्या शाळांसोबत खासगी शाळांच्या शिक्षकांनाही जिल्हाधिकारी आणि पालिकेचं पत्र। परीक्षा तोंडावर असताना शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी। आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर असतील। इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान।